नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात? या ठिकाणी ना आपण 30 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं शिवायचं ते बघणार आहोत. आजपर्यंतचा आपल्या यूट्यूबवरील हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे. आणि या ठिकाणी हे बघा, हे मस्त असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं ब्लाऊज आहे, जे की स्लीव्जवर त्याची जी डिझाईन आहे ना ती स्लीव्जवरती येणार आहे. तर त्याचं आपण याची या ठिकाणी ना कटिंग बघणार आहोत. स्टिचिंग आपण एक बॅक पार्टची बघणार आहोत. आणि या ठिकाणी हे बघा, आपण सर्वात प्रथम अस्तरावरती ना याची कटिंग करणार आहोत. म्हणजे बॅक पार्टची जी कटिंग आहे ती आपण अस्तरावरती करणार आहोत एकदा. आणि या ठिकाणी तुम्हाला पेपर पण लागणार आहे, जेणेकरून आपण फ्रंट पार्ट जो आहे ना तो आपण पेपरवरती कटिंग करणार आहोत. जर तुमच्याकडे अस्तर जास्त असेल तर तुम्ही अस्तरावरती देखील याची संपूर्ण जी याची ड्राफ्टिंग आहे ना किंवा कटिंग आहे ती तुम्ही संपूर्ण अस्त्रावरतीच करू शकतात, जर तुमच्याकडे जास्त अस्तर असेल तर. पण मी या ठिकाणी फक्त बॅक पार्टची कटिंग ही अस्त्रावरती करून आणि फ्रंट पार्ट ही मी पेपरवरती करणार आहे. आणि मग इथे या ठिकाणी अस्त्रावर ठेवून कटिंग करून घेणार आहे. सर्वात प्रथम या ठिकाणी पट्टीच्या मदतीने एक सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आणि ती कट करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला खालच्या बाजूने जे वरखाली झालेली बाजू असते ना अस्त्राची, तर ती होणार नाही. आणि इथे 14 इंच ही पूर्ण उंची आहे आपल्या ब्लाऊजची. तर त्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 15 इंचांवरती एक मार्किंग करून घेतली दोन बाजूला आणि पट्टीच्या मदतीने ते सरळ रेषा ड्रॉ करून घेतली अशा प्रकारे. त्यानंतर आता हे बघा, आपल्याला आपला मागचा गळा म्हणजे जे आपल्याला शोल्डर टाकायचं आहे ना, तर ते शोल्डर आपलं संपूर्णपणे हे मागच्या गळ्यावर डिपेंड असतं, हे तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी मागचा गळा आपला आहे जवळपास 10 ते 10.5 इंचांचा. तर इथे मी 5 इंचांवरती शोल्डर टाकून 5.5 इंचांवरती आर्मोलची मार्किंग करत आहे. आणि पट्टीच्या मदतीने इथे ही अशी चौकोनी जो बॉक्स आहे तो इथे ड्रॉ करून घेते. आणि मागच्या आर्मोलचा शेप देण्यासाठी अर्धा इंचांवरती इथे मी क्रॉसबॅक देऊन घेते. आणि 1.25 इंचांवरती इथे मी टेप ठेवून ना एक पॉईंट देऊन घेतला. आता इथे आपण चेस्टची मार्किंग करूया. तर या ठिकाणी आपलं 30 साईज आहे, तर 7.5 इंचांवरती आपलं छातीचा चौथा भाग हा 7.5 येतो. तर 7.5 टाकून पुढे 1.5 ते 2 इंचांवरती मी शिलाई मार्जिनसाठी ॲड केलेलं आहे. कंबर आहे 24, तर इथे 6 इंचांवरती एक मार्किंग करून पुढे 1 इंच मी बॅक टक्ससाठी दिलेला आहे. आणि त्यापुढे मी 1.5 ते 2.25 इंचांवरती एक शिलाई मार्जिनची जी लाईन आहे ना ती ड्रॉ करून घेतली. आणि शिलाई मार्जिनच्या बाजूने आपलं कधी ना शिलाई आपण पॅक केल्यानंतर ते खाली लटकल्यासारखं होतं, तर त्याकरिता मी अर्धा इंच वरच्या बाजूला एक पॉईंट देऊन घेतला. आणि जे बॅक टक्स आहेत त्यासाठीही देखील मी मार्किंग करून घेतली. व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या व्यवस्थित सगळे पॉईंट हे लक्षात येतील. त्यानंतर फ्रेंच कर्वच्या मदतीने आर्मोलचा शेप या ठिकाणी मी देऊन घेतलेला आहे. आणि शोल्डरमध्ये किंवा काखेत आपलं ब्लाऊज बरेच समस्या म्हणजे बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो की काखेतनं ब्लाऊज गोळा होतो किंवा असा गोळा झाल्यासारखा होतो, तर तो होऊ नये त्याकरता इथे असं तिरकस रेषा ओढून घ्यायची. आता तुमचं रेडी शोल्डर किती असणार आहे ते बघून त्यामध्ये एक अर्धा ते 1.25 इंच शिलाईसाठी म्हणजे दोन्ही बाजूने आपल्या गळ्याच्या बाजूने आणि आर्मोलच्या बाजूने शिलाई मार्जिन सोडून तशी एक मार्किंग करून घ्यायची. तर माझं इथं 2 इंच माझं रेडी शोल्डर होतं, तर त्यामध्ये मी 2.25 इंचांवरती मार्किंग करून खालच्या बाजूला 3 इंचावरती मार्किंग करून गळ्यासाठी ना एक शेप देऊन म्हणजे एक चौकोनी बॉक्स तयार करून घेतला आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने गोल असा आकार शेप देऊन घेतला. शोल्डर उतार देण्यासाठी अर्धा इंचावरती मार्किंग करून या ठिकाणी आपण शोल्डर उतार दिलेला आहे, जेणेकरून ब्लाऊज उतरणार नाही, कारण मागचा गळा हा आपला डीप आहे. 6 इंचानंतर जर तुमचा 6 इंचांच्या पुढे जर मागचा गळा जात असेल तर तो तुमचा डीप नेक असा समजला जातो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. हे बघा, आता व्यवस्थित झालेलं आहे. या ठिकाणी सगळे मार्किंग या ठिकाणी आपले झालेले आहेत. तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आणि त्यानंतर आता आपण हे कट करून घेणार आहोत. कात्रीच्या मदतीने व्यवस्थित सावकाश पद्धतीने सगळे पॉईंट लक्षात घेऊन हे कट करून घ्यायचे आहे. हे बघा, व्यवस्थित कट करायचे आहे.
आणि हे कट करताना काय करायचं की तुम्ही स्वतः हलायचं आहे, स्वतः जागा सोडायची आहे. कधी अस्तराला इकडे तिकडे फिरवून किंवा नाही का, आता आता ठीक आहे, मी इथे बॅक पार्ट माझा कट झालेला आहे, अस्तरापासून वेगळा झालेला आहे म्हणून मी हे फिरवलं आहे. पण जर तुमचं पूर्ण रेडी अस्तर आहे आणि त्याला जर तुम्ही फिरवत असाल तर काय होतं की आपले ना खालचा म्हणजे खालचा आणि वरचा पार्ट हे मागे पुढे होण्याची शक्यता असते आणि आपलं पूर्ण कटिंग ही चुकू शकते. त्यामुळे ना स्वतः उठून चारही बाजूने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपलं हे झालं बॅक पार्टचं. आता फ्रंट पार्टसाठी काय करायचं की आपण याची पेपरवरती ड्राफ्टिंग बघणार आहोत आणि कटिंग बघणार आहोत. त्यानंतर आपण ही अस्तरावरती पार्ट ठेवून ना कटिंग करणार आहोत त्याची. हे बघा, आता एकदा काय करायचं, आधी बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आणि आहे तसा ना इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. फक्त काय करायचं की आयहूक पट्टीसाठी तिकडनं अर्धा इंच, जसं मी केलेलं आहे ना सेम त्या पद्धतीने अर्धा इंच माप, म्हणजे अर्धा इंच सोडून पट्टीच्या मदतीने एक सरळ रेषा इथे ड्रॉ करून घ्यायची. हे बघा, व्यवस्थित ते ठेवून घ्यायचं पार्ट आणि पट्टीच्या मदतीने सरळ रेषा तिथे ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि बाकीचं जे आपलं आहे ना सेम आहे त्या पद्धतीने इथे तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचं आहे तसंच इथे काहीच बदल करायचा नाही आहे. खालच्या बाजूला जो आपण फिटिंगच्या बाजूला वरती अर्धा इंच हे केलं होतं म्हणजे कटिंग करून टाकलं ना, तर तिथे ते कट नाही करायचं, सरळच रेषा ओढून घ्यायची. खालच्या बाजूला एक इंच किंवा सव्वा इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं. दोन्ही बाजूने थोडी थोडी अशी 1 ते सव्वा इंचांवरती मार्किंग करून आपल्याला हे खालच्या बाजूला वाढवून घ्यायचं असते. कारण बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्ट हा थोडा जास्त असतो, कारण चेस्ट असल्यामुळे आपला फ्रंटचं जे उंचीचं माप आहे ना ते जास्त येत असतं. हे बघा, आता जसं आपण आपलं बॅक पार्ट रेडी केलं सेम त्या पद्धतीनेच आपल्याला इथे फ्रंट पार्टची देखील मार्किंग करून घ्यायची आहे. ते मी इथे करून घेते. हे बघा, सगळं आहे त्याच पद्धतीने करायचं आहे. या ठिकाणी काहीच बदल इथे करायचं नाही आहे तुम्हाला. सेम जसं केलं तसंच आपल्याला 5 इंचांवरती शोल्डर टाकून 5.5 इंचांवरती खाली आर्मोलचा शेप देऊन घ्यायचा. त्यानंतर अर्धा इंच क्रॉस बॅक देऊन एकदा बॅक पार्ट इथे आपण असं जसं ड्रॉ केला ना सेम त्या पद्धतीने करून अर्धा इंच बॅक पार्टपेक्षा अर्धा इंच मागे जाऊन आपल्याला फ्रंट आर्मोलचा इथे शेप देऊन घ्यायचा आहे. रेडी शोल्डर इथे टाकायचा आहे आपल्याला 3.25 इंचांवर पावणे 3 इंचांवरती टाकायचं, कारण 2 इंच आपलं हे रेडी असणार आहे. त्यामुळे जवळपास 2 ते 3 लाईन इतकं आपल्याला अंतर सोडून इथे हे माप टाकून घ्यायचं आहे आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. पुढचा गळा जर आम्ही वेगळ्या पद्धतीने इथे शिवणार आहे, त्यामुळे आता पुढचा गळ्याचं माप जे आहे ते 5.5 इंचांवरती टाकून घेते. पुढचा गळा आपला 5.5 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून 6 इंचांवरती एक मार्किंग करून घेतले आणि त्यानंतर इथे हे मी चौकोनी बॉक्स तयार करून घेतला आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने छान असा मी गळ्याचा आकार या ठिकाणी मी देऊन घेणार आहे. व्यवस्थित इथे तुम्ही लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि इथपर्यंत तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकतात. तुम्हाला इथपर्यंत आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून काय होतं की मला अजून असे छान छान व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि अजून उत्साहाने मी अजून नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत असे हेल्पफुल व्हिडिओज जे आहेत ना ते तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल. आता आपल्याला उभा टक्स आहे ना, त्या उभा टक्ससाठी आपल्याला इथे एक मार्किंग करायची आहे. तर काय होतं की शोल्डरच्या बाजूने आपल्याला खालच्या बाजूला काय करायचं, छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच अशी मार्किंग करायची. आपली 30 छाती आहे, त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच आणि त्यामध्ये 1 इंच ॲड केलं तर 8.5 इंचांवरती आपला हा पॉईंट जो आहे तो येणार आहे. हे बघा, 8.5 इंचांवरती मी इथे मार्किंग करून घेतली. आता त्यानंतर आडवा टक्स. आता आडवा टक्स कसा काढायचा, खूप सिंपल आहे. कुणालाही येईल, ज्याला काहीच येत नाही त्यालासुद्धा हा टक्स काढता येईल. तर काय करायचं, सिंपल 30 छातीचं माप आहे, तर आपल्याला काय करायचं, छातीचा 10वा भाग काढायचा.
जर त्याला धावा भाग काढता येत नसेल त्यांच्याकरता एकदम सोपं आहे की जेवढी आपली छाती आहे तेवढी टाकून घ्यायची आणि दोन्ही अंगांच्या मध्ये एक डॉट देऊन द्यायचा. तो झाला आपला छातीचा धावा भाग. जास्त भानगडीत नाही पडायचा. आणि ही एक छोटीशी ट्रिक आहे जी मी स्वतः बनवलेली आहे, तर ती तुम्ही नक्की फॉलो करा आणि याचा फायदा घ्या. त्यानंतर खालच्या बाजूला देखील आपल्याला 3 इंचांवरती एक मार्किंग करायची. अर्धा इंच मागे जाऊन एक मार्किंग करायची आणि आर्मोलचा जो आपण आता आपल्याला इथे आपला प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी ना शोल्डरच्या बाजूने 5 ते 5.5 इंचांवरती एक मार्किंग करून फ्रेंच कटच्या मदतीने असं एक शेप देऊन घ्यायचा. छातीच्या मापानुसार आपला इथला हा जो आपला प्रिन्सेसचा टक्स असतो ना, तर तो इथे डिसाईड होत असतो. छाती 30 आहे म्हणजे खूपच कमी छाती आहे, तर त्यानुसार आपला इथे आपण हा टक्स जो आहे तो अगदी 1 ते 1.5 इंचांवरती घेणार आहोत. तर मी इथे 1.25 इंचांवरती 1.25 ते 1.5 इंच घेऊ शकतात. तर या ठिकाणी अशा प्रकारे इथे मी हे शेप देऊन घेतला. हे बघा, आणि आपला प्रिन्सेसचा शेप इथे या ठिकाणी देऊन झालेला आहे. हे बघा, व्यवस्थित इथे हा शेप देऊन घ्यायचा. हे काम करताना कुठल्याही प्रकारची तुम्ही घाई करायची नाही आहे, एवढं लक्षात घ्या. आता काय करायचं, आपल्याला इथे आपले छातीचे मापे टाकून घेऊया. तर जे आपण आईहूक पट्टीसाठी ना ते अर्धा इंच सोडलेलं, तिथून पुढे मापे टाकायचे आहेत. ते मापे पकडायचे नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. एवढी काळजी घ्यायची आहे. नाहीतर काय होतं की आपल्याला फिटिंगसाठी किंवा ब्लाऊज कमी पडू शकतं. कमरेच्या बाजूला फिटिंगची शिलाई करायची आहे. त्याकरिता अशा प्रकारे जे आपण प्रिन्सेस कटचा 1.5 इंचाचा टक्स टाकलेला, तर तो अशा प्रकारे फोल्ड करून देखील तुम्ही मापे टाकू शकतात, किंवा तुम्ही डायरेक्ट ते 1.5 इंच पुढे वाढवून देखील हे करू शकता. पण मला असं सोपं वाटतं जास्त, म्हणजे जास्त गोंधळ होत नाही. असं पेपर फोल्ड करून आणि व्यवस्थित इथे हे होऊन जातं. त्यानंतर आपला बॅक पार्ट ठेवून बघायचा आणि इथे हे व्यवस्थित आपल्याला जे आपलं मेजरमेंट आहे ना मागच्या फिटिंगच्या आर्मोलपासून खाली फिटिंगपर्यंत कमरेच्या, तर त्यानुसार इथे ठेवून बघायचा. आणि आपला जो प्रिन्सेस कटचा कट आहे ना जो आपण दिलेला, तर ते मेजरमेंट व्यवस्थित करून बघायचं. कारण एका आपला जो आपण आतून शेप दिलेला असतो ना, तो भाग आपला वाढलेला असतो, तर त्यामुळे त्याचं माप त्या ठिकाणी वाढलं जातं. तर त्यानुसार इथे तुम्ही कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपल्याला एकदा मेजरमेंट करून बघायचं आणि त्यानंतर इथे हे ड्रॉ करून घ्यायचं आणि ते कटिंग करण्यासाठी आपल्याला. आता इथे संपूर्ण ड्राफ्टिंग झालेले आहे. आता आपण हे कट करून घेऊ. व्यवस्थित कुठलीही घाई न करता व्यवस्थित इथे हे कट करून घ्यायचं. हे बघा, शोल्डर उतारत व्यवस्थित कट करून घ्यायचा. पुढच्या गळ्याचा आकार या ठिकाणी व्यवस्थित कट करून घ्यायचा. घाई अजिबात करायची नाही, जेणेकरून ना कुठेही चूक होणार नाही वगैरे. आता हे दोन्ही पार्ट आपलं प्रिन्सेस कटचा जे दोन्ही पार्ट असतात ना, ते आपण एकमेकांवरती ठेवून बघायचे आणि आपलं मापं हे एकदम परफेक्ट आलेले आहेत. आता काय करायचं, आपला बॅक पार्ट रेडी आहे. आता फ्रंट पार्ट आपल्याला इथे रेडी करायचं आहे. तर ते अस्तरावरती ठेवून घ्यायचं. आपले पार्ट कुठे ॲडजस्ट होतात ते बघायचं एकदा, आणि मग व्यवस्थित ते कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, म्हणजे व्यवस्थित ॲडजस्ट करायचं. आता माझं काय होतं की आडव्या म्हणजे अशा भागामध्ये हे व्यवस्थित बसत आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. परफेक्ट, म्हणजे थोडंसं नॉर्मल मला थोडा फरक वाटतो आहे, बट इट्स ओके. पण तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही म्हणजे तुमचं मेजरमेंट जे आहे, जे अस्तराचं माप आहे ना, ते तुम्ही थोडं एक्स्ट्राच घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की बिगिनर्सला काय होतं, थोडंफार ना कापड एक्स्ट्रा लागतं, कारण त्यांना सवय नसते या सगळ्या गोष्टींची, किंवा बारीक बारीक ठिकाणी व्यवस्थित कापड ॲडजस्ट करण्याची ना सवय नसते, तर त्यामुळे त्यांना हे कमी पडू शकतं. बट जे कायम शिवतात, ज्यांना स्टिचिंगबद्दल नॉलेज आहे, त्यांना ॲडजस्ट वगैरे करता येतात गोष्टी, तर त्यांच्यासाठी नॉर्मल आहे, काही नाही, त्या ॲडजस्ट होऊन जाईल. आणि थोडंसं नॉर्मल
आहे फरक, तर तेवढ्याला चालतं आहे, होतं आहे. आणि आपलं छातीचं माप म्हणजे आपली मापे फार कमी आहेत, त्यामुळे एवढं ॲडजस्ट होऊन जाईल. आहे तसं आपण ठेवलेलं आहे ना, सेम त्या पद्धतीने इथे हे ड्रॉ करून घ्यायचं आपल्याला, पॅटर्न जे आपण ठेवलेले आहेत ते. आणि आहे तसं हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि गळ्याचा आकार पूर्ण शिवल्यानंतर याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवणार आहे. आता या ठिकाणी याची मी फक्त कटिंग दाखवणार आहे. स्टिचिंग तुम्हाला प्रिन्सेस कटची स्टिचिंग जर बघायची असेल ना, तर त्याचे व्हिडिओज मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मी 38 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचा डिटेल संपूर्ण एक 0पासून ते 100% स्टिचिंग कसं करायचं ते संपूर्ण मी दाखवलेलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून याची स्टिचिंग करू शकतात. आणि जर तुम्हाला पाहिजेच असेल म्हणजे 30 साईजची जर संपूर्ण स्टिचिंग तुम्हाला बघायची असेल, कसं शिवायचा ब्लाऊज हे बघायचं असेल, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल त्यावरती. आता हे बघा, अशा प्रकारे ना आपलं कटिंग झाल्यानंतर देखील सगळे पार्ट एकदा चेक करून घ्यायचे, कुठेही कमी जास्त लहान मोठं झालेलं तर नाही ना, हे बघायचं. आणि आपल्या आता 3ही पार्ट इथे तयार झालेल्या आहेत. प्रिन्सेस कटसाठी आपलं प्रिन्सेस कट शिवणं फार सोपं, कारण मोजून 3 पार्टची तिथे गरज असते. बॅक पार्ट आणि फ्रंटचे 2 पार्ट आणि स्लीव्ज, बस एवढंच. या व्यतिरिक्त योगपट्टी वगैरे लागत नाही. पण जर तुम्हाला 3 पीसमध्ये जर शिवायचं असेल तर नक्की तुम्हाला तिथे योगपट्टीची गरज पडणार आहे. आता स्लीव्ज किती कटिंग करून घेऊ. तर स्लीवची लांबी आहे 10 इंच, त्यामध्ये 1 इंच ॲड करून 11 इंचांवरती मी या ठिकाणी मार्किंग करून घेते. 10 इंचांवरती मार्किंग करून घेते. स्लीव्ज आपली 9 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच ॲड करून म्हणजे 10 इंचांवरती या ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर कॅप हाईट टाकायची. तर 30 छातीसाठी कॅप हाईट ही अगदी 2 ते 2.5 इंचांवरती तुम्ही टाकू शकतात. हे बघा. आणि आपला आर्मोल राऊंड जो आहे ना, तो तिथे आर्मोल राऊंडचं माप टाकायचं. तर 14 इंच 13-14 इंचांवरती जवळपास असतं. ज्यांची 30 साईज आहे ना, तर त्यांचं माप हे 13 आणि 14च्या आसपास असतंच आर्मोल राऊंड. किंवा कस्टमर जर आलं तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्ट अंगावरतीच आर्मोल राऊंड हा मोजून बघायचा आहे. त्यानंतर असं इथं बाहीचा शेप देऊन घ्यायचा. आपलं दंडघेराचं मार्किंग इथे करायचं आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर पुढे 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायची आणि पट्टीच्या मदतीने असा आपल्याला एक शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता हे कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी व्यवस्थित हे सगळं कटिंग करून घ्यायचं. बाही कटिंग करताना घाई नाही करायची. हे बघा. आता इथे मधोमध सेंटरला एक छोटासा नॉच देऊन घ्यायचा, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल आपला फ्रंट पार्ट आपला मिडल पॉईंट हा पटकन लक्षात येतो. आणि फ्रंट पार्टचा आर्महोलसाठी आपल्याला जो आतला शेप आहे तो इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा. या ठिकाणी आपली बाहीची संपूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण याची आपल्या मेन फॅब्रिकवरती म्हणजे ब्लाऊज पीसवरती याची कटिंग करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच छान छान हेल्पफुल आणि जे असे छान व्हिडिओज आहेत ना ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला येऊन जाईल. त्याकरिता हे नोटिफिकेशन तुम्ही जे बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करायचं आहे. आता संपूर्ण पार्ट इथे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे. हे बघा, व्यवस्थित ठेवून घ्यायचे, जेणेकरून जर ब्लाऊज पीस जास्त असेल तर हरकत नाही, पण जर ब्लाऊज पीस जर कमी असेल तर तुम्हाला मात्र नक्की गरज पडणार आहे. आणि म्हणजे असे पार्ट व्यवस्थित तुम्हाला असे वेळ जाणार आहे व्यवस्थित ॲडजस्ट करून, सगळ्या गोष्टी अरेंज करून
तुम्हाला इथे वेळ जाणारच आहे, त्यामुळे ब्लाऊज पीस कमी असेल तर. पण ब्लाऊज पीस जर जास्त असेल तर गरजच नाही, म्हणजे प्रश्नच उरत नाही एवढं ॲडजस्ट करत बसण्याची. मोकळा ढाकळा पीस असेल तर मोकळी ढाकळी पटकन आपली इथे हे सगळं ठेवून आणि याची कटिंग होऊन जाते. आता हे मी हरितालिका स्पेशल ब्लाऊज शिवत आहे. तर आता हरितालिका जवळ येत आहे, म्हणजे हरितालिका आपली येऊन लागली आहे. आणि बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की ब्लाऊज कसं शिवायचं वगैरे आणि कोणत्या टाईपमध्ये शिवावं. तर मी एकदम सिंपल पद्धतीने पण खूप छान असं अट्रॅक्टिव्ह लुक देणारं मी इथे तुम्हाला मी इथे कटिंग करून दाखवत आहे. एकदम हरितालिका स्पेशल आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की तुम्ही अशा प्रकारची साडी किंवा जर तुम्हाला अशा प्रकारची साडी जर माझ्याकडून हवी असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगा. साडी तुम्हाला आपल्याकडे साडी देखील तुम्हाला मिळून जाणार आहे आणि साडीची किंमत अगदी रिजनेबल आहे. फक्त म्हणजे तुम्हाला ही साडी फक्त 850 रुपयामध्ये फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला तुमच्या घरपोच मिळणार आहे. आणि साडीचा जो लूक आहे ना, इतका छान लूक देते साडी. साडी खूप सिंपल आहे पण लूक फार छान येतो ही साडी. आणि म्हणजे ब्लाऊज घातल्यावर आणि साडीचा संपूर्ण लूक जो आहे तो पूर्ण ब्लाऊजवर डिपेंड आहे, कारण ब्लाऊजच इतकं छान आहे, वर्क केलेलं आहे, त्यामुळे खूप छान दिसतं सगळं व्यवस्थित. इथे आपलं आता कटिंग म्हणजे होतच आलेली आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे बघा, इतकं छान हे एम्ब्रॉयडरी केलेलं ब्लाऊज आहे आणि हे कोणाला घालायला आवडणार नाही. आणि त्यामुळे ना मी खास हे वर्क बघूनच साडी घेतलेली आहे आणि मला प्रचंड आवडली. साडीचं मटेरियल खूप छान आहे, असं जिम्मीचू फॅब्रिकमध्ये आहे ते आणि खूप छान आहे साडी. थोडं शिमरमध्ये येते जरा. तर हे बघा, आता इथे स्लीवची कटिंग करणार आहोत आपण. हे स्टिचिंग करायला फार जरा अवघड आहे, पण मी केलं हे आणि त्यामुळेच मी हे खूप दिवस साडी घेऊन पडलेली होती. पण म्हटलं आता कधीतरी घालायची आहे, कधीतरी शिवायचं आहे, त्यामुळे मी फायनली याचं हरितालिका स्पेशल म्हणजे हरितालिकेच्या निमित्ताने याची कटिंग आणि स्टिचिंग मी करून टाकली. आणि त्यामुळे कटिंगचा व्हिडिओ मला माझ्या मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा, तर तो मी शेअर केलेला आहे. तुम्हाला हा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि या ठिकाणी आपली संपूर्ण ब्लाऊजची मेजरमेंटसहित आपली कटिंग झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. साडीची किंमत फक्त आणि फक्त 850 फ्री शिपिंग.